नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग ऐश्वर्याला खानाखुणा करून पीठ मळायला शिकवत असतो त्यावेळी जानकी त्याला पाहते. तर जानकी सारंगला विचारते, काय चाललंय तुमचं इथे? तर सारंग म्हणतो, अगं वहिनी, पाल होती इथे आणि पालीला पळवायल्यासारखं करतो शुक 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 असं, आणि म्हणतो हाकलवायला आलो होतो, गेली. तर जानकी म्हणते, गेली ना, मग आता तुम्ही पण जा, तुमचं इथे काहीही काम नाहीये. तर सारंग तेथून जातो. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, मी तुला 2-3 वेळा विचारलं होतं ना, तुला जमेल का, मी मदत करते. तर ऐश्वर्या म्हणते, सॉरी, मला नाही येत हे सगळं करता. तर जानकी म्हणते, त्यासाठीच मी इथे आहे, मी शिकवेल तुला, तू मान्य केलंस ही चांगली गोष्ट झाली. त्यानंतर जानकी ऐश्वर्याला पीठ मळून पोळ्या करायला शिकवते. तर ऐश्वर्या जानकीला म्हणते, आता मी करते पोळ्या. जानकी रूममध्ये येऊन ऋषिकेशने ठेवलेली फाईल चेक करत असते. ऐश्वर्या पोळ्या करत असते, परंतु तिला जमत नसतं. सारंग लपत लपतच खिडकीत येतो आणि ऐश्वर्याला विचारतो, जमतंय का? तर ऐश्वर्या म्हणते, नाही जमतंय, मला आधीच सवय नाहीये हे सगळं करण्याची. जानकी वहिनींनी तर 12-13 पोळ्या करायला सांगितल्यात, कसं करू मी? मला नाही येत हे. एकतर खूप गरम होतंय, तुमच्या किचनमध्ये AC पण नाहीये. आता मला अजून जर गरम झालं तर मी इथेच चक्कर येऊन खाली पडेल. तर सारंग हाताने तिला हवा घालायला चालू करतो. तर ऐश्वर्या म्हणते, सारंग, त्याने काही होणार नाहीये, गरमीने माझी खूप चिडचिड होतीये, तुम्ही जा इथून. तेवढ्यात सारंगला तेथे कोपऱ्यात ठेवलेला फॅन दिसतो. सारंग तो घेऊन जात असतो. तर गुलाब म्हणतो, तो फॅन खराब आहे, त्याची वायर लीक आहे, घेऊन जाऊ नका. तर सारंग म्हणतो, काही होत नाही, आणि तो फॅन घेऊन जातो आणि ऐश्वर्याला गरमी होऊ नये म्हणून तो तिच्यासाठी तो फॅन लावतो. जानकी रूममध्ये बसून फाईल चेक करत असते त्यावेळी ऋषिकेश सुद्धा तेथे येतो. तर ऋषिकेश जानकीचं कौतुक करत असतो. तर जानकी म्हणते, बरं झालंय का, आता मी जाऊ का? मी ऐश्वर्याला किचनमध्ये एकटंच सोडून आलीये. इकडे सारंग ऐश्वर्यासाठी फॅन धरून उभा असतो. ऐश्वर्याला मात्र खूप छान गार हवा येत असते. हे सगळं जानकी पाहते आणि मनात विचार करते, अरे देवा, हे तर प्रेमात पागल झालेत. हिच्या सुखाखेरीज यांना काही दिसतच नाहीये. फॅनची वायर लीक झालेली असते त्यामुळे सारंगला शॉक लागतो. तर जानकी लगेच काठीने सारंगच्या हातावर मारत त्याला फॅनपासून लांब करते. जानकीच्या आवाजामुळे सगळे तेथे गोळा झालेले असतात. गुलाब सगळ्यांना सांगणारच असतो. तर जानकी त्याला खुणावून गप्प बसायला सांगते. ऐश्वर्या मात्र एकटी लांब उभी असते, तिला खूप भीती वाटत असते. त्यानंतर सारंगला रूममध्ये आणलं जातं. त्यावेळी जानकी त्याला मलम लावून देत असते आणि त्याला विचारते, तुम्ही हातामध्ये पंखा घेऊन का उभे होतात? तर सारंग म्हणतो, बघत होतो, चेक करत होतो पंखा बरोबर आहे का नाही ते. तर जानकी म्हणते, माहितीये मला, पंखा हातात घेऊन तुम्ही का उभे होतात? आणि ऐश्वर्याला म्हणते, बघितलंस का ऐश्वर्या, याला म्हणतात प्रेम. एखाद्याच्या सुखासाठी जीव ओवाळून टाकणं म्हणजेच प्रेम. असं कोणाला डांबून ठेवून जिभे मारण्याची धमकी देणं म्हणजे प्रेम नव्हे. आता तरी कळतोय ना तुला फरक? साधा तुला वारा मिळावा म्हणून ते करंट फ्लो असलेला फॅन हातात घेऊन उभे होते, तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमापोटी. याचा अर्थ समजून घे तू. तुला काम शिकवण्यासाठी हे सगळी शिकवणी चालू नाहीये. आत्ता जे काही घडलं त्यातला गोडवा तुला कळावा म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आणि सारंगकडे बघतच म्हणते, नशीब सारंग भाऊजींना काही झालं नाही. आणि ऐश्वर्याला म्हणते, आय होप आता तरी तू त्यांची काळजी घेशील. तर ऐश्वर्या म्हणते, हो, मी घेईन त्यांची काळजी. जानकी तेथून जाते. तर ऐश्वर्या मनात विचार करते, किती शिकवते ही मास्तरीनबाई, आणि हा सारंग इमोशनल फूल. कशाला करंट फ्लो असलेला पंखा हातात घेऊन उभं राहायचं, काय गरज होती? उगाच सीन क्रिएट झाला सगळा. जानकी खाली आल्यानंतर नाना तिला विचारतात, आता कसा आहे सारंग? तर जानकी म्हणते, आता बरे आहेत, हात दुखावलाय, मलम लावून दिलाय त्यांना. तर नाना म्हणत असतात, असा का वागतोय तो तेच कळत नाहीये, त्या मुलीच्या नादात अजून फरफट होईल त्याची. तर सुमित्रा म्हणते, आता तुम्ही चिडचिड करू नका, तुम्ही रागावलात तर तो आणखी दुखावेल. तर नाना म्हणत असतात, त्या मुलीला सुधारवण्यात वेळ वाया घालण्यात काहीच अर्थ नाहीये. आपल्या बापासारखीच आहे ती, अहंकारी, ती कधीच सुधारणार नाही. जानकी म्हणत असते, असं म्हणून कसं चालेल? सारंग भाऊजींचं प्रेम आहे ऐश्वर्यावर, आपण सगळ्यांनी पाहिलंय ना. तुम्हीच बघा ना, गुलाबदादांनी सांगून सुद्धा करंट असलेला फॅन हातात घेऊन उभे होते ते ऐश्वर्यासाठी. ते गुंतलेत तिच्यात. त्यांना जर आपल्याला वाचवायचं असेल ना, तर ऐश्वर्याला सुधारवणं हा एकच मार्ग आहे. तर सुमित्रा म्हणते, मी हेच केव्हापासून सांगते यांना, पण हे ऐकतच नाहीत. तर नाना म्हणतात, तुमच्या दोघींना काय करायचंय ते करा, पण मला हे पटत नाही. आणि रागातच तेथून जातात. तर सुमित्रा मंगलला सांगते, त्यांना चहा करून दे, त्यांना जरा बरं वाटेल. त्यानंतर सुमित्रा जानकीला म्हणत असते, तू खूप अवघड काम हाती घेतलंयस, या कामासाठी चिकाटी हवी, संयम हवा, या दोन्ही गोष्टी तुझ्याकडे आहेतच. त्यामुळे आता घेतलेला वसा टाकायचा नाही.
तर जानकी म्हणते, नाहीच आई, तुम्ही नका काळजी करू. सुमित्रा म्हणत असते, काय वाटेल ते झालं तरी मला माझ्या सारंगच्या चेहऱ्यावर आनंद हवाय. तर जानकी म्हणते, ते लवकरच येईल. इकडे रूममध्ये ऐश्वर्या सारंगला ज्यूस देते आणि त्याला रागातच म्हणते, पुन्हा हे असले उद्योग करू नका. तुम्हाला काय गरज होती तो करंटवाला फॅन हातात घेऊन उभं राहायची? आता सगळे मला दोष देतायत, मलाच बोलतायत. मी सांगितलं होतं का तुम्हाला पंखा आणायला? उगीचच या सगळ्याचं खापर माझ्यावर फुटलंय. कृपा करून पुन्हा हे असलं काही करू नका. सारंग हे सगळं गप्प बसून ऐकत असतो. त्यानंतर जानकी ऐश्वर्याला तुळशीपुढे दिवा लावायला सांगते. 3-4 काड्या ओढून झाल्या तरीही ऐश्वर्याला तो दिवा लागत नाही. तर नंतर जानकीच तो दिवा लावते. खिडकीतून आजी आणि सुमित्रा बघत असतात. तर आजी म्हणते, बघितलंस ना ऐश्वर्या किती सुंदर दिसते. जानकीचं एरवीचं सोड, पण तिला कसं छान शिकवते बघ. खांद्यावर अगदी पदर बिदर घेऊन. तर सुमित्रा म्हणते, बरोबर आहे जानकी, कसं तुझ्या मनासारखं वागतीये ना सगळं. मग तुला ती बरोबरच वाटणार. एरवी जाता येता टोमणे मारत असतेस. जानकी ऐश्वर्याला सांगत असते, आपण रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावतो. तर ऐश्वर्या विचारते, रोज का लावायचा? तर जानकी तिला सांगत असते, संध्याकाळच्या वेळी उदास वाटतं, एकटं वाटतं. सासरी आलेल्या मुलीला तिच्या माहेरची आठवण येते. जीवाला हुरहुर लागते. म्हणून संध्याकाळी तुळशीपाशी आणि देवापाशी दिवा लावला ना तर ती ज्योत बघून आपल्याला प्रसन्न वाटतं. म्हणून संध्याकाळी आपण तुळशीपाशी आणि दिवापाशी दिवा लावतो आणि रोज प्रार्थना करतो. तर ओवी म्हणते, आई शुभं करोती म्हणायची आहे ना? त्यानंतर त्या तिघी देवापुढे येतात. तर ऐश्वर्या म्हणते, वहिनी मला हे सगळं नाही येत. तर जानकी म्हणते, तू रोज आमच्यासोबत म्हणालीस ना तर तुला सुद्धा येईल. तर ऐश्वर्या जानकीच्या मागे मागे म्हणत असते. त्यानंतर जानकी एक एक करून ऐश्वर्याला सगळं शिकवत असते. रूममध्ये आल्यानंतर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते, किती दमायला झालंय. त्यावेळी ऐश्वर्याचं मन तिला म्हणत असतं, मस्त चाललंय तुझं, मज्जा येतेय ना ऐश्वर्या. या घराची तू वाट लावायला आली होतीस, पण जानकीने तर तुझीच वाट लावली. शिकवणीच्या नावाखाली मस्त कामाला लावलंय तिने तुला. या घरात तू तिची विकेट घ्यायला आली होतीस, पण तिनेच तुला क्लीन बोल्ड केलंय. गेलीयस तू ऐश्वर्या, संपलीयस तू. यू आर फिनिश्ड. हे ऐकून ऐश्वर्याला खूपच राग येतो आणि ती स्वतःशीच म्हणते, मी तिला इतक्या सहजासहजी नाही जिंकू देणार. माझं नाव पण ऐश्वर्या आहे. बास झालं, खूप झाली शिकवणी. आता वेळ आलीये गुरुदक्षिणेची. अशी गुरुदक्षिणा देते हिला की ही जन्मभर विसरणार नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऋषिकेश विक्रांतला पाहतो आणि स्वतःशीच म्हणतो, काल शरूने तर मला सांगितलं की विक्रांत मुंबईला गेलेत. म्हणजेच शरू आमच्यापासून काहीतरी लपावतीये. घरी जानकीला एका बॅगमध्ये डिवोर्स पेपर्स भेटतात. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.